आपण पुढचा श्लोक पाहू. तर या श्लोकात माता विचारतात, हे भगवान, हे सर्व जर कल्पना मात्र आहे, तर अशी कल्पना करण्याची काय आवश्यकता होती? हे सर्व सरळ सरळ सगळ्या प्राणीमात्राला का कळत नाही? या सर्व मिथ्या कल्पनांनी भ्रम तयार होतो आणि त्यामुळे प्राणीजनांना हे कळतच नाही की यात यात साकार चांगलं की निराकार चांगलं. साकार स्वरूपाचे तर प्रत्यक्ष अनुभूती सर्वांना होते, म्हणून सर्व त्यालाच खरं मानून पुजतात. पण निराकार स्वरूपाचं कोणाला ध्यानच होत नाही, म्हणून यात कोणी रुचीच दाखवत नाही. निराकार साकारपासूनच प्रभावित होऊन त्यात सुख शोधते आणि त्यातच आनंदी होते. हे असं असताना त्याने मुक्तीची इच्छा का करावी? त्याच्यामुळे ही भोगवादी प्रवृत्ती वाढत चालली आहे. तर स्वतः कधीच मुक्ती मोक्ष याबद्दल विचारही करत नाही. हे निराकाराचं ध्यान काहीच प्रबुद्ध व्यक्तीला होते, ज्याला निराकाराच्या ध्यानात काही कारणास्तव रुची निर्माण होते. परंतु सामान्य जनाची यात काही रुचीच नसते किंवा हे उच्च ज्ञान त्यांची ग्रहण करण्याची उपयोगिताच नसते, जे निराकाराच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. परंतु आपण यात दुसरा प्रश्न पण समजून घेऊ शकतो. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक कठीण वस्तू प्राप्त करून घेण्याचा रस्ता अवघडच असतो. हा तर प्रश्न निराकार शोधण्याचा आहे. जसं की एखादा लहान मुलगा पहिल्यांदा शाळेत जाण्यासाठी आळस करतो. तो शाळेत न जाण्यासाठी वेगवेगळी कारण शोधतो, पण त्याचे आई वडील शिक्षणाची उपयोगिता लक्षात घेऊन त्याला शाळेत पाठवतात. त्याच्यासाठी ते त्याला वेगवेगळ्या गोष्टीची लालच दाखवतात. हळूहळू त्या मुलाला मग शाळेविषयी रुची तयार होते आणि त्याला शाळेचे महत्त्व जाणायला लागते. याचप्रमाणे भैरव बोलतात, हे देवी, जे अप्रबुद्धीजन आहेत, ज्याच्या बुद्धीचा विकास या गोष्टीसाठी झालेला नाही, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगून यासाठी तयार केले जाते. ईश्वर कृपा ही सगळ्यांवरती होत नाही, ते पण योग्य त्या व्यक्तीवरच होते. पण तिच्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न तर करावेच लागतात. त्याच्यासाठी पुरातनात कर्मकांडांचा प्रयोग केला आहे, ज्याच्यामुळे तरी व्यक्ती स्वतःमधील वाईट गोष्टी त्यागून सत्कर्म करण्यासाठी प्रेरित होईल. याने त्याच्या चित्ताची शुद्धी होते किंवा त्याच्यात उच्च ज्ञान प्राप्त करण्याच्या क्षमतेचा विकास होतो. त्याच्यामुळे त्याला भगवंताच्या हजारो रूपापैकी कोणत्या तरी एका रूपाची उपासना करण्यास सांगितले आहे. हे त्याच्या बालपणाच्या अवस्थेप्रमाणे आहे. यात समजण्यासारखं आहे, आपण आयुष्यभर याच कर्मकांडाच्या पाठीमागं लागतो आणि समजतो आपण सर्व केले, पण ही आपली बालावस्था सोडून दुसरं काहीच नाही. ज्याप्रमाणे रडणाऱ्या मुलाला भूताचं भय दाखवून शांत केले जाते किंवा कडू औषध देण्यासाठी त्याला लाडूचं आमिष दाखवले जाते, त्याचप्रमाणे अप्रबुद्ध जीवाला वेगवेगळ्या सिद्धी सांगून त्यांना त्याच्या आराधनेत लावले जाते आणि शेवट त्यांना मग भैरव परावस्थेत नेऊन पोहोच केली जाते.